नमस्कार, मी मनुश्री पाटील. सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये काल आपण बघतो दिवसभर जो मुद्दा गाजला तो म्हणजे मराठा आरक्षणाचा, आणि शेवटी आपण बघतोय संभाजीराजे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. काय नेमकं त्यांच्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. पण सध्या आपण बघतो आहोत की मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजतोय. छत्रपती संभाजीराजेंनी राज्याच्या दौऱ्यानंतर आपण बघतो थेट मुंबईमध्ये नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे. आपल्या काही मागण्या त्यांनी मान्य करून घेण्यासाठी सरकारला विनंती केलेली अर्थातच, आणि त्याच्यासाठी जो कालावधी दिलाय तो पुढच्या 8 दिवसांचा आहे. म्हणजे तब्बल आपण बघतोय 6 जून पर्यंत जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर कोरोनाचा काळ असो किंवा कोणताही काळ असो आपण थेट रायगडावरून आंदोलन छेडू असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे एकंदर आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत संयमानं घ्या असं बोलणारे छत्रपती संभाजीराजे आता थेट आपण आक्रमक होऊ अशी भाषा करायला लागलेले आहेत. काय नेमका मराठा समाजाच्या भावना आहेत, कशा प्रकारची आता पावलं ते उचलणार आहेत, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अमोल धर्माधिकारी यांच्याकडे जाऊया पुण्याला. सुरुवातीला अमोल, आपण बघता मराठा समाजानं सरकारला थेट अल्टिमेटम दिलेला आहे. सरकार मराठा समाजाच्या 5 मागण्यांवर आपली भूमिका कधी स्पष्ट करणार, काय स्पष्ट करणार याबद्दल उत्सुकता आहे. मात्र 6 जून पर्यंतचा वेळ दिलेला आहे. 6 जून नंतर मात्र आपण आक्रमक होणार असा इशारा संभाजीराजेंनी दिलेला आहे. काय नेमका मराठा समाजाच्या भावना आहेत आज? मनुश्री, याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी अतिशय संयमाची भूमिका घेतलेली होती आणि त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक देखील होत होतं. मात्र त्यानंतर त्यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवार, राज ठाकरे, त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर काल मात्र पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे आक्रमक झाले आणि त्यामुळे आता कोरोनाचा काळ असो किंवा काही असो आक्रमकपणे भूमिका मांडणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी या भेटी दरम्यान त्या संभाजीराजेंना समाधानकारक उत्तर मिळाले नाहीयेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचमुळे आता ते 6 जूनला अल्टिमेटम दिलेला आहे. या काळामध्ये आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते, त्यांनी ज्या 5 मागण्या मान्य करायला लावलेल्या आहेत त्या सरकार करतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र इकडे पुण्यातील मराठा समन्वयक असतील यांनी राजेंच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे आणि अशीच जर भूमिका पुढे ठेवली तरच मराठा आरक्षणाचा जो लाभ आहे तो सर्वसामान्य मराठा समाजातील नागरिकांना होऊ शकतो. कारण की मध्यंतरी आपण पाहिलं तर अनेक गटतट मराठा समाजातील नेत्यांमध्ये पाहायला मिळालेले होते. 6 जूनला 5 जून रोजी आता विनायक मेटे आंदोलन करतायत. त्या पार्श्वभूमीवरती संभाजीराजे यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे पुण्यातील मराठा समाजातील जे समन्वयक आहेत त्यांची हीच भूमिका आहे की जो काही निर्णय छत्रपती संभाजीराजे घेतील त्यांच्या पाठीशी पुण्यातील मराठा समाज हा ठामपणे उभा राहणार आहे. 6 जूनला जर तिकडं रायगडावरती मराठा समाजाला बोलवलं तरी तिकडं जाण्याची तयारी पुण्यातील समन्वयकांनी ठेवलेली आहे. मात्र सध्या लॉकडाऊन आहे, कोरोनाचा काळ आहे आणि या काळामध्ये आता मराठा समाज कशा पद्धतीने आक्रमक होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र काल संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत पुण्यातील मराठा समन्वयकांनी केलेलं आहे. आक्रमकपणा आता मराठा समाजातील पुण्यातील समन्वयक आहे यांनी देखील दाखवलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजेंद्र कोंढरे जे न्यायालयीन लढा वेळोवेळी लढत आलेले आहेत त्यांनी देखील अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि जो काही निर्णय संभाजीराजे मराठा समाजातील समन्वयकांना देतील तो मान्य असेल अशा प्रकारची भूमिका पुण्यातील मराठा समन्वयकांनी व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे मराठा समाजातील गरीब आणि श्रीमंत असं जर आपण गट पाहिलं तर अनेक गरीब मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान जाणवते. त्यांची जी मुलं शैक्षणिक शिकत असतात त्यांना देखील मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यांची देखील हीच भूमिका आहे की जो काही निर्णय छत्रपती संभाजीराजे समाजासाठी घेतील तो मान्य असेल आणि एक समाज आणि एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही देखील त्यांच्या पाठीशी असणार आहोत अशा प्रकारची भूमिका काही नागरिकांशी बोलल्यानंतर समजते. आणि त्यामुळे आता 6 जूनला नेमकं संभाजीराजे काय भूमिका घेतात आणि या काळामध्ये राज्य सरकार नेमकं त्यांच्या या 5 मागण्यांना आता राज्य सरकार कशा प्रकारे मागण्या मान्य करतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन बडे सुद्धा आपल्या बरोबर आहेत औरंगाबादवरून. सचिन, आपण बघताय औरंगाबादमध्ये सुरुवातीलाच हे मराठा आंदोलक आक्रमक झालेले अगदी वारंवार ते इशारा देताना बघतात. आता थेट छत्रपती संभाजीराजेंनीच 1 आठवड्याची मुदत सरकारला दिलेली आणि त्यानंतर आपण आंदोलन छेडणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या सगळ्यावर औरंगाबाद किंवा मराठा समन्वयक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे,
ते संभाजीराजेंबरोबर आहेत का? कारण अनेकदा आपण बघतो की तूट पडल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे. नक्कीच मनुश्री, समाजामध्ये फूट पडलेली आहे. बहुतांश असे काही समन्वयक असतील किंवा काही असे बहुतांश नेते आहेत की ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. परंतु बऱ्याचदा असं पाहायला देखील मिळालेलं आहे की सर्व समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. संयमानं घ्या म्हणणारे संभाजी राजे देखील आता आक्रमक झालेले आहेत. त्यांचा आक्रमक पावित्र्य देखील पाहायला मिळालेला आहे. त्यांनी संभाजी राजेंनी डायरेक्टली आता राज्य सरकारला 6 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. या 6 तारखेच्या अल्टिमेटम मध्ये राज्य सरकारनं त्या 5 मागण्या ज्या काय आहेत त्या पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरू. कोरोनाचा काळ जरी असला तरी सुद्धा आम्ही त्याला जुमावणार नाहीत, असं देखील राजेंनी स्वतः सांगितलेलं आहे. आपण पाहतो की गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यभरामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा आंदोलनं पेटलेली आहेत. पाहिलं गेलं तर 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड आंदोलनं देखील औरंगाबादमध्ये होत आहेत. म्हणजे राज्य सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भामध्ये योग्य ती मदत करावी, म्हणजे मराठा आरक्षण टिकेल आणि समाजाला लाभ मिळेल. यासाठी प्रत्येक मराठा समाजाची ही भावना आहे व प्रत्येक मराठा समाज राज्य सरकारला प्रत्येक वेळी वारंवार सूचित करत आहे. परंतु बऱ्याचदा पाहिलं गेलं तर आता राज्य सरकारनं सुद्धा हे केंद्राच्या अखत्यारीत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं संभाजीराजेंनी राज्यभरामधील दौरा सुरू केलेला आहे, प्रत्येक जागेवर जाऊन समन्वयक असतील, कार्यकर्ते असतील किंवा समाज बांधव असतील, त्यांच्याशी चर्चा साधून प्रत्येकाचं मत जाणून घेतलेलं आहे. व हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 5 मागण्यांना समोर ठेवून अल्टिमेटम दिलेला आहे. राज्य सरकारनं हे अल्टिमेटम पूर्ण करावं किंवा 6 तारखेला याचे भोग सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आणि त्या पद्धतीनं पाहायला गेलं तर विनायक मेटे जे आहेत ते बीडला आंदोलन देखील करणार आहेत. त्यांनी इशारा देखील दिलेला आहे. म्हणजे मराठा समाज हा दिवसेंदिवस आक्रमक होत चाललेला आहे. परंतु राज्य सरकार अद्यापही गंभीर नसल्याचा आरोप मात्र मराठा समाजाचा कायम आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण पाहतो की आता आंदोलनाचा मोर्चा जो आहे तो दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे. जो काही मराठा समाजातील सामान्य वर्ग असेल, सामान्य माणूस असेल, गावखेड्यातला प्रत्येक मराठा बांधव असेल, त्यांनी सुद्धा आता डोक्याला भगवा बांधलेला आहे आणि त्यासोबतच आंदोलनाला आम्ही सुद्धा उतरू असा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकरात लवकर काय निर्णय घेते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर मराठा बांधव हा आक्रमक झालेला आहे. संभाजीराजेंनी जी काय हाक दिलेली आहे त्या हाकेला आता संपूर्ण मराठा समाज देखील साथ देत आहे. परंतु सर्वात महत्वाचं जर पाहिलं गेलं तर लक्ष केंद्रित करणारा विषय होता तो म्हणजे जर गरज पडली तर मी माझ्या पदाचा राजीनामा देखील देईल आणि स्वतंत्र पक्षाची देखील आता एक वेळेस त्यांनी स्वतःच्या मुखातून आता घोषणा देखील केलेली आहे. परंतु सर्वात महत्वाचं हे देखील पाहिलं जात आहे, राजेंनी जो काही आता एक शब्द टाकलेला आहे तो मराठा समाजासाठी टाकलेला आहे आणि मराठा समाजाच्या हृदयाला स्पर्श करणारे ही वाक्य आहेत. त्यामुळे मराठा समाज आता पुन्हा एकदा भावनिक झालेला आहे व त्यासोबत आक्रमक देखील झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आमच्यासाठी प्रयत्न करावा, केंद्रानं देखील आमच्यासाठी प्रयत्न करावा. सचिन पण या सगळ्यामध्ये आपण बघतो अर्थातच अल्टिमेटम दिलेला, 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. हे सगळ्यामध्ये 6 जून नंतर आपण आंदोलन छेडणार हे सगळं महत्वाचं असलं तरी आपण बघतो राज्य सरकारची सुद्धा आता जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण राज्य सरकारला आता तातडीनं निर्णय घेणं भाग पडणार आहे. त्या मोठं आव्हान आहे राज्य सरकारसमोर. नक्कीच जबाबदारी खूप मोठी पडलेली आहे आणि राज्य सरकारसमोर खूप मोठं आव्हान आहे. कारण कोरोनाचं संकट आता कुठंतरी निवळत चाललेलं आहे, कुठंतरी कमी होत चाललेलं आहे. आणि अशामध्ये जर म्हटलं तर मोर्चे असतील, आंदोलनं असतील, आंदोलनं म्हटल्याच्या नंतर संख्या एकत्र येणार, एकत्र जमा होणार, संसर्ग होणार, म्हणजे राज्य सरकार पुढे हे सुद्धा खूप मोठं आव्हान आहे. कारण कोरोना परिस्थितीमध्ये अशा आंदोलनं रोखणं म्हणजे खूपच मोठी परिस्थिती निर्माण होतीये. आणि एवढंच नाही तर आता समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे. काहीही झालं, कोरोनाचं संकट जरी असलं तरी आम्ही जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरू, आंदोलनं करू आणि आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी हा लढा कायम ठेवू असं मराठा समाजाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे मराठा समाजाची आक्रमकता ही अद्यापही कायम आहे. त्यामुळे 6 तारखेचा अल्टिमेटम हा नक्कीच मराठा समाजाला आता एकत्र येण्याचा एक इशारा देखील म्हणता येणार आहे व राज्य सरकारनं लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलावीत अशी एक मोठी इशारा किंवा एक मोठं सूचना देखील म्हणावी लागणार आहे. परंतु राज्य सरकारवर जो काय आता दबाव निर्माण झालेला आहे या दबावामुळे राज्य सरकार निर्णय घेईल का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. कारण बऱ्याचदा सांगण्यात आलेलं आहे की भाजपच्या वतीनं आरक्षण देण्यात आलेलं होतं, भाजपच्या वतीनं देण्यात आलेलं आरक्षणाचा काही लाभ देखील मिळालेला होता. परंतु या वेळेला जे काही आरक्षण मिळालेलं आहे या राज्य सरकारच्या वतीनं ते टिकवण्यात अपयश मिळालेलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी असेल किंवा आताच्या घडीला जे काही राज्य सरकार आहे या राज्य सरकारवर समाज हा आता नाराज झालेला आहे.
त्यामुळे नाराजीच्या सुरामध्ये समाज आक्रमक देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारची आता खूप मोठी जबाबदारी बनलेली आहे. राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घ्यायला हवा. अन्यथा समाजाचा रोष हा पाहायला मिळालेला आहे. मागच्या वेळी जी काही आंदोलनं झाली होती ती अत्यंत शांत पद्धतीने झालेली होती, परंतु यावेळी जी काही आंदोलन होतील ही अतिशय आक्रमक होतील असं देखील मराठा समन्वयक सांगत आहेत. परंतु ज्या पद्धतीने आता राजेंनी स्वतःच्या राजीनाम्याची देखील एक गोष्ट केलेली होती किंवा स्वतः बोललेली आहे, तो त्यानंतर एक स्वतःचा पक्ष असेल व त्यानंतर 5 मागण्या असतील, ह्या आता सगळ्यात महत्वाच्या लक्षवेधी बनलेल्या आहेत आणि मराठा समाजाचं लक्ष या मागण्यांमुळे केंद्रित झालेलं आहे. आता सर्वात महत्वाचा विषय हा बनतोय की कशा पद्धतीने राज्य आता राज्य सरकारला फेस करत किंवा राज्यांना सरकार समोर आता सचिन मोठं आव्हान असणार आहे आणि कारण पुढच्या काही 8 दिवसांमध्ये अशा प्रकारच्या मागण्यांचा विचार त्यांना करायचा, कारण थेट इशारा आता देण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या भावना सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, पण घेऊया एक ब्रेक. पाहत रहा लोकशाही न्यूज. फक्त मराठा समाजाची नाराजी आपण खरं तर सरकारपर्यंत पोहोचवत होतो. कल्पना नळसकर याच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. कल्पना, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? सगळेजण छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार आहेत का? आता सगळं कल्पना, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? कल्पना, काय नेमकं सांगशील? मराठा समाजाच्या आत्ता नेमक्या काय भावना आहेत? कारण 6 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं असेल तर मराठा समाजाने अगदी खूप लढा देऊन हे जे आरक्षण आहे ते मिळवलं होतं, पण आता त्याला कुठेतरी स्थगिती मिळालेली आहे, नकार दिलेला आहे. त्याच्यामुळे आता संभाजीराजेंनी जी कमान हातामध्ये उचललेली आहे त्याला मराठा समाज जो आहे त्या नेतृत्वामध्ये आपला जो पूर्ण लढा आहे तो पुढे नेतील असं दिसतं आहे. पण आपण जर पाहिलं असेल तर आता खासदार संजय राऊत जरी बोलले तरी केंद्राकडे जो आहे तो त्यांनी आपला सगळी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न आपल्याला राज्य करताना दिसतो आहे. जेव्हा निर्णय आला त्यानंतरही त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं, पण मराठा समाजाच्या जे सगळे बांधव आहेत, जे समन्वयक आहेत, जे नेते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की इतक्या सगळ्या काळापर्यंत जो लढा चालू होता आणि जे आरक्षण मिळवलं होतं ते राज्यांनी का टिकवलं नाही आणि त्यावेळी जे सगळे प्रश्न होते ते उपस्थित केले नाही. त्याच्यामुळे मराठा बांधवांच्या मनामध्ये राज्याच्या विषयी नक्कीच रोष आहे. त्याच्यामुळे राज्यांनी काहीतरी दिलासा देणाऱ्या गोष्टी या अल्टिमेटम जे दिलेलं आहे 5 तारखेपर्यंत त्यामध्ये करावं अशी मराठा बांधवाची इच्छा आहे. जर केलं नाही तर संभाजीराजेंनी जे सांगितलं आहे की त्यानंतर जे म्हणजे मराठा समाज आक्रमक होताना आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळतोय. मंगेश जोशी यांच्याकडे जाऊया जळगावला. मंगेश, काय नेमकं समाजाच्या भावना आहेत? कारण एकीकडे आपण बघतोय कुठेतरी संयमानं राहा म्हणून वारंवार सांगत होते, मात्र आता स्वतः संभाजीराजे अल्टिमेटम देत आहेत. नक्कीच मिळून आपण बघायला गेलं तर मराठा आरक्षण संदर्भात मराठा जे मोर्चे निघाले होते, अति शांततेत मोर्चे निघाले होते, त्यानंतर जे आहे कुठेतरी आता न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे. एकीकडे राज्य सरकार आपली भूमिका मांडण्यात कुठेतरी अपयशी ठरते असा आरोप भाजपाकडनं केला जातो आहे. असं असताना मात्र आता हा राज्य सरकारने चेंडू जो आहे हा केंद्र सरकारच्या याच्यात टाकलेला असल्यामुळे आता मराठा समाजामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात नाराजता सूर उमटत आहे. एकीकडे संभाजीराजेंनी कालच्या बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये खरं आता 6 दिवसाचा जो अल्टिमेटम दिण्यात आलेला आहे 6 तारखेपर्यंतचा, यामध्ये तात्काळ जो निर्णय आहे तो घ्यावा आणि मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक असा विचार करावा असाच पवित्रा जो आहे आता मराठा समाजाने घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जे आहे सरकार किंवा केंद्र सरकार याकडे कशा पद्धतीने पाहत आहे सरकारची आता सरकार समोर मोठ्या प्रमाणात आव्हान आहे. कारण ज्या पद्धतीने आपण मागण्या मान्य करायला सरकारला आता भाग पाडलेला आहे आणि आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं, काय पावलं उचलतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आणि त्यानंतरच मराठा समाजाची एकंदर काय भूमिका राहील याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. धन्यवाद खरं तर सगळ्या आमच्यापर्यंत या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल. या सगळ्याचे अपडेट्स दिवसभर आपण घेत राहणारच आहोत, पण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज.